नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, कर्ज का काढावं लागतं आणि वय 60 झाल्यानंतर म्हातारपणी पण का काम करावं लागतं, माणसाला दुःख का प्राप्त होतं, माणूस मानसिक तणावाखाली का जातो, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इतिहास पाहिल्यावर लक्षात येईल. आता अचानक येणारं जरी संकट असेल तरी त्याचं प्लॅनिंग करता येते इन्शुरन्सच्या माध्यमातून. जसं एखादा आजार आहे, ॲक्सिडेंट आहे, जसं गाड्याला आपण ब्रेक लावतो, का लावतो, अचानक जर खड्डा आला, माणूस आला किंवा रस्ता क्रॉस करायचे वेग कमी करण्यासाठी आपण ब्रेक लावतो. घराला कुलूप का लावतो, रोज चोर येत नाही आणि येणारे कधी माहिती नाही, परंतु त्या दार लावल्यावर आपल्याला काही खात्री येते की चोराला सहजासहजी घरातली चोरी करता येत नाही. सेफ्टी आहे, नाही सिक्युरिटी आहे ना. जसं पैसे आपण वॉच पॉकेटमध्येच ठेवतो, वरच्या खिशात ठेवलं किंवा साईडच्या खिशात ठेवलं तर जास्त रिस्क असते, वॉच पॉकेटमध्ये जरा सेफ सुरक्षित असतं. तसंच आहे आपलं जीवन, हे नैसर्गिक आहे मित्रांनो, त्याला सुरक्षित करणं आपली जिम्मेदारी आहे. जसं आपण मोबाईलला स्क्रीन गार्ड लावलं तर फायदा होतो का नुकसान होतं. स्क्रीन गार्डसाठी पैसे लागतात, घराला दारावर दार लावण्यासाठी पैसे लागतात, वॉचमॅनसाठी पैसे लागतात, सिक्युरिटी आहे ना. कुलूप चांगल्या प्रतीचं आणायचं तर अजून पैसे लागतात, कॅमेरे लावायचं तर अजून पैसे लागतात, आणि हे सगळे पैसे फक्त सिक्युरिटीची सुद्धा गॅरंटी नाही तरी आपण करतो. घराला चांगलं कुलूप लावलं, वॉचमॅन ठेवला, कॅमेरे लावले म्हणून घराची चोरी थांबते का? आणि नुकसान झाल्यानंतर आपलं कोणी भरून देतं का? आपण प्रयत्न करतो, पोलीस डिपार्टमेंटला कंप्लेंट करतो, बरेच काही सर्च करतो, त्याच्यातनं काही मिळेल काही गॅरंटी नाही. परंतु मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला अगोदरच गॅरंटी मिळाली तर, जसं मानव हा नैसर्गिक आहे, परमेश्वराची देणगी आहे, निसर्गातनं माणूस तयार झाला, कुठल्या फॅक्टरीतनं नाही, आणि ही अमूल्य संपत्ती आहे. परमेश्वरानं प्रत्येकाला 2 हात, डोळे, पाय सगळं काही परिपूर्ण करून पृथ्वीवर आपण जन्माला येतो आणि आपल्याला वेळ पण मिळतो ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी. परंतु बरेच लोक चुकीच्या गोष्टी करतायत. हा इतिहास आहे मित्रांनो, आपण प्रत्येकाचा इतिहास पहा. इतिहास म्हणजे मागे घडून गेलेल्या घटना भूतकाळातल्या, त्याच्यामुळं कर्ज काढावं लागतं, त्याच्यामुळं म्हातारपणी काम करावं लागतं, आणि काम करून आपलं पोट भरत नाही. मजबुरी निर्माण होण्याचं कारण एक आहे की आपणच तयार करतो आणि आपणच दुसऱ्याला दोष देतो. ही मॅजिक आहे मित्रांनो, ही जादू आहे. प्रत्येक गोष्ट आपणच करतो. आता म्हणतात विधी लिखित नशिबाचा भाग, हा कर्म नाही केल्यानंतरचा आहे. कर्म करताना पण जेवढं तुम्ही काळजीपूर्वक काम कराल तेवढं सक्सेस, यशस्वीपणा जास्त असतो. आपण गाडी कशी चालवली तर काय होईल, नशिबात आहे म्हणून चालते का? किंवा आपल्याकडं पाणी आहे, साबण आहे म्हणून गटारात पाय घालायचं का? आणि तेच आज होतं आहे मित्रांनो. आपलेच मुलंबाळ आहे, आपल्याला एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं, मुलंबाळ होतात, सांसारिक जिम्मेदारी येते, आणि आपण इन्कमची कसलीच गॅरंटी नाही. दुसऱ्या साईडला नोकरी जरी असेल परमनंट गव्हर्नमेंट, तरी जगायची गॅरंटी आहे का? अपंग होणार आहे का नाही माहिती आहे का आपल्याला? इन्कम कुठल्याही गोष्टीनं थांबवू शकतं. आपल्या पर्सनल काही गोष्टी निर्माण होतात किंवा बाहेर समाजामध्ये काही घटना घडत असतात, जसं कोरोना आला, भूकंप येतं, वादळ, पूर, अतिवृष्टी, रेल्वे अपघात, बॉम्बस्फोट, अनेक अशा घटना आहेत की ती तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला त्याचा परिणाम होतो तुमच्या जीवनावर. कुठं तर आपत्ती आली तर काय होतं, त्याचा सगळं देशावर परिणाम होतो ना, समाजावर होतो ना. आता लोकसंख्या वाढली आहे, एखाद्या घरची जरी एक मूल आपत्ती असेल तर बाहेर गेल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली का नाही गंभीर. नोकऱ्या मिळत नाहीत, मिळालं तर पगार मिळत नाही, ते नोकरी टिकेल गॅरंटी नाही, महागाई दुसऱ्या साईडला वाढते. हे प्रश्न का निर्माण झाले ह्याचं उत्तर आपल्याला सगळ्याला सापडतं. आणि ज्यावेळेस हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस 99% लोक लक्ष देत नाहीत. हा माझा अनुभव आहे, तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल बघा. आता कर्ज का काढावं लागतं? अचानक मुलाचं शिक्षण येतं का? अचानक माणूस आजारी पडतं का? आणि जरी पडला तर त्याच्याकडे आपल्या प्लॅनिंग आहे ना, मेडिक्लेम पॉलिसी. आपण काय करतो, घर उघडं ठेवायचं, चोर कसा आला, चोरीच का झाली, असले प्रश्नाला काय अर्थ आहे का? आता बरंच LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घेण्यासाठी आणि मेडिक्लेम घेण्यासाठी लोक बरेच आम्हाला म्हणतात की आमच्याकडे पैसेच नाहीत. हे उत्तर होऊ शकत नाही मित्रांनो. आणि ह्याच्यात फसवणूक जास्त कोणाची आहे, असे उत्तरं देणारेच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. समजा ॲडवायझर तुमच्याकडे आला पॉलिसी काढण्यासाठी, त्यांनी सांगितलं, तुम्ही नाही म्हणले, विषय संपत नाही, विषय खरा सुरू होतो. आणि हे तर कळत नाही बऱ्याच लोकांना. तुमच्या भल्यासाठी आता डॉक्टरकडे जातो आपण, काय त्याला पैसे कमवून देण्यासाठी जातो का आपला आजार दुरुस्त करण्यासाठी जातो? मुलांना शाळेत पाठवतो, कुणासाठी पाठवतो? शाळेसाठी का आपल्या मुलाचं भवितव्य बनवण्यासाठी? शेतकरी पेरणी करतो स्वतःला धान्य वाढवण्यासाठी का
त्या दुकानदाराचं बियाण्याचं धंदा व्हावं म्हणून खत बी बियाणे घेतो. मला सांगा ना, काय होतं, आपल्याला समोरचा व्यक्ती जर सांगत असेल तर आपल्याला त्याचा फायदाही दिसतो आणि असे बऱ्याच लोकांना हे असंच वाटतं. त्याच्यामुळं स्वतःचं नुकसान होतं जास्त. सांगणाऱ्याचं कधीच होत नाही. सांगणाऱ्याचं महत्त्व वेळोवेळी चांगलंच असतं, फक्त कळण्यावर आहे. आता सगळीकडे असंच घडतं आहे मित्रांनो. ह्या गोष्टी चुका दुरुस्त करा, नाहीतर तुमचं जीवन धोक्यात येईल. वेळ परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेला आहे. वेळ वाईट निर्माण आपण करतो. मी तर म्हणतो ना, 99.99% काय 100% चूक आपलीच असते. आपण एखादं प्लॅनिंग करत नाही आणि आपण प्लॅनिंग करा म्हणून सांगणाऱ्या माणसाला पळवून लावतो आणि आपल्याला वाटते आपण विजयी झालो. LICच्या बाबतीत असंच घडतं. 25 वर्षापासून मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो मित्रांनो. पॉलिसी घ्या म्हणलं की त्यांना वाटतं ह्यांच्या कमिशनसाठी. मित्रांनो, जगात कोणी तर फुकट काम करतो का? प्रत्येक ठिकाणी आपण ज्या सर्व्हिसेस घेतो किंवा वस्तू घेतो, सेवा आणि वस्तू खरेदी विक्री करतो, प्रत्येक ठिकाणी पैसे प्रत्येकाला मिळतात का नाही? आणि मग आपण दुसऱ्याच्या जर उत्पन्नावर लक्ष दिलं तर काय होईल? डॉक्टरला पैसे मिळतात म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये नाही गेलं तर आपण मरणार ना, आजार वाढणार ना, नुकसान कुणाचं आहे? आपण निर्जीव वस्तूला सांभाळतो परंतु सजीव माणसाला सांभाळत नाही. मित्रांनो, कर्ज का काढावं लागतं? कर्ज आपण आपली मजबुरी निर्माण करतो आणि परत ओरडतो आपण. म्हणजे काय, गुन्हा आपण करायचा आणि सजा भोगताना दुसऱ्याला दोष द्यायचा, हा कुठला नियम आहे? सिग्नल आपण तोडायचं आणि ट्रॉफिकवाल्याला शिवाय द्यायचं, असं चालतंय का? मित्रांनो, चुका केल्यावर त्याची शिक्षा मिळतेच, हे निसर्गाचा नियम आहे. म्हणून आपण सतर्क राहणं, आपल्याला कर्ज काढावं लागतं. आणि कर्ज काढल्यावर काय होतं, कर्जसुद्धा कधी कधी मिळत नाही आणि कर्ज काढल्यावर व्याज द्यावं लागतं. ही शिक्षा आहे, पनिशमेंट आहे. निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. कळो किंवा न कळो, आपण जेव्हा चूक करतो त्याच्यावर त्याची सजा भोगावीच लागते. ती कधीच चुकत नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये, कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही सुटताल तिथं पैसे देऊन, खोटं नाटक करून, पण कर्माच्या फेऱ्यातनं कधीच कोणी सुटणार नाही मित्रांनो. कर्म ही अशी आहे, ते भोगावंच लागतं. मी निसर्गाच्या आधारित बोलतोय ना. जसं तुम्ही आंबा लावला तर काही सीताफळ लागतील का? तसं कधीच होत नाही मित्रांनो. आपण नेहमी चांगलं कर्म करणं हे आपल्या हितासाठी आहे. त्याचे साईड इफेक्ट समाजाला, देशाला आहेत. मित्रांनो, मेहनत भरपूर केली पाहिजे आणि आलेला पैसा जपून खर्च केला पाहिजे. आणि पहिले सर्वप्रथम जिथं जे गुंतवणूक किंवा बचत करायचं ठिकाण आहे ते चांगलं पाहिजे. आणि लालचीपोटी कुठंतरी 1-2% जास्त मिळतील म्हणून आपणच प्रश्न द्यायचा, आपणच उत्तर द्यायचं आणि आपणच म्हणायचं बरोबर आहे. आणि परत काही दिवसांना कळतं की आपलं चुकलं. मग हे कुठल्या हिशोबात बसतं मला सांगा? आपण असं का करतो? त्याचं कारण आहे, प्रॉब्लेम आल्यानंतर जागा होणाऱ्या 99% लोक आहेत. प्रॉब्लेमच्या अगोदर जे सोल्युशन काढतात ना, त्यांना प्रॉब्लेम येत नाही ना, आला तर त्याच्यातनं मार्ग सुटतो. जसं इन्कम बंद झालं तर त्याच्यासाठी इन्कम प्लॅन आहे. हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट झाला किंवा आजारी पडलं त्याच्यासाठी प्लॅन आहे. आणि तो प्लॅन घेण्यासाठी सुद्धा आपणच आपल्याला फसवत असतो. छोटासा प्लॅन द्या, नको नंतर बघू, आणि प्रॉब्लेम आल्यानंतर मिळत नाही. मित्रांनो, कर्ज हे जे आहे ना, घेऊ नये असं नाही. कर्ज आपण स्वतः काढण्यासाठी आपली परिस्थिती निर्माण करतो आणि नंतर आपल्याला नुकसान झाल्यानंतर आपल्याला जाग येते. मित्रांनो, कर्ज काढायची वेळ येते किंवा म्हातारपणी वयाच्या 60 नंतर काम करायची वेळ येते आणि आपण खोटं 99% लोक बोलतात. माझा अनुभव सांगतो. त्रास हातून असला तरी दुसऱ्याला म्हणतात मला काही प्रॉब्लेम नाही. ह्या तर गोष्टीमुळं प्रॉब्लेम निर्माण होतो मित्रांनो. सत्य आपल्या अंतर्मनाला तर विचार करा की आपण किती चुका करतोय आणि काय आपण करतोय ते आपल्यासाठी करतोय का दुसऱ्यासाठी करतोय. आता प्रत्येकाला प्रॉफिट तर होणारच असतो मित्रांनो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. एखाद्याला 100 रुपयाचा व्यवहार असला आणि त्याला 5 रुपये जर मिळत असते, त्या 5 रुपयाकडे लक्ष देऊन तुम्ही 95 रुपयाचा लॉस करून घेताय. असंच घडतं. शाळा कॉलेजमध्ये अभ्यास कुणासाठी करायचा असतो? शाळेसाठी नाही. शाळेला एक मिळणारा बेनिफिट आहे, त्यांचं नाव लौकिक होतं. मित्रांनो, चांगलं कार्य केलं ना त्याची बेनिफिट आपल्याला आहेत. समजा 100 रुपयाची वस्तू म्हणतो ना, समजा 100 रुपयाची वस्तू आपण खरेदी केली तर 5 रुपये त्या विकणाऱ्याचा फायदा असेल, 95 रुपये फायदा कोणाचा आहे? बरं, तेच गोष्ट आपण जर नाही केली तर आपल्याला 105 द्यावं लागतात. म्हणजे 5 आपले जे प्रॉफिट आहे ते आणि परत वरनं 5, म्हणजे पैशाचं असंच आहे ना. आपण लोन काढतो ना तेव्हाच आपल्याला जास्त द्यावं लागतात का नाही? लोन पण मिळायला गॅरंटी नाही आणि लोनसोबत आपल्याला मानसिक तणाव निर्माण होतो. कर्ज काढायची आपण, मुलांचं शिक्षण, घर घेणे, जागा घेणे, अनेक कार घेणे, टी व्ही घेणे, कुठल्याही वस्तू खरेदी करताना कर्ज काढावं लागतं. कारण कर्ज ह्या मोठ्या गोष्टी असतात ना.
कार घ्यायची 10 लाखाची, मला शिक्षण आहे 15-20 लाखाचं, पेन्शन आहे म्हातारपणी जगण्यासाठी, घर जागा घ्यायचं, जमीन घ्यायची, ह्या मोठ्या गरजा असतात. ह्यासाठी प्लॅनिंग नाही केलं तर ह्या गरजासाठी आपल्याला लोन काढावं होतं. आणि 99% लोन काढतात. म्हणजे जे पैसे कमवले नाहीत ते आपण खर्च करून मोकळं होतो आणि परत आपण फेडत असतो. बरेच लोक बघा, आता एखादा माणूस फ्लॅटसाठी लोन घेतो 20 वर्षे 25 वर्षे, तो गुलाम बनत असतो मित्रांनो. आणि गुलामगिरी कशी असते हे आपल्या देशानं पहिले इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, मोगलांनी राज्य केलं. गुलामगिरीत कधीच फायदा नसतो मित्रांनो. आणि गुलामगिरी आपण निर्माण करतो. आपण कुठल्याही गोष्टीला वेळ असतो तोपर्यंत आपण प्लॅनिंग करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं उत्पन्न वाटावं लागतं दुसऱ्याला. हिसकावून घेणं वेगळं आणि वाटून देणं वेगळं. तुम्हाला वाटून द्यावं लागतं, कारण तुम्हाला घाम गाळलेले पैसे व्याजासही द्यावं लागतात ना. आणि काय होतं त्याच्यामध्ये कसं होतं, डबल दंड होतो ना. कारण बँका काय करतात, कुठल्याही फायनान्स जे कंपनी बँका आहेत, फायनान्स पतपेढे आहेत, कॉपरेटिव्ह बँका आहे, हे ते काय करतात, जनतेच्या ठेवी घेतात आणि कर्ज देतात. नोटा छापायचा अधिकार आहे का? आपल्याला हे कधी कळायचं? कळून जर आपण ऐकत नसेल, दुर्लक्ष करत असेल तर कुणी कुणावर हल्ला केला मला सांगा. आता बरेच लोक म्हणतात नशिबाचा भाग आहे. नशीब कधी असतं? प्रयत्न न केल्यावर नशीब असतं. प्रयत्नच नाही केला, मॅचमध्ये क्रिकेट मॅचच्या मैदानात तुम्ही गेला नाही ना, मी हारणार होतो, असंही बरोबर आहे का? आणि हेच चाललेलं आहे. मला सांगा, आपल्या इथं लोकसंख्या वाढली भरमसाठ, कुणी वाढवली? आता लोकसंख्या वाढल्यावर सुद्धा सतर्क आहेत का लोक? मला सांगा, दिवाळीमध्ये किती फटाके उडवले. आपण चुकीच्या कामाला आपण प्रोत्साहन देतो, प्रमोट करतो आणि त्याचं अतिरेक करतो मित्रांनो. पैसे लागणारे तरी ठेवत नाही, ठेवले तर चुकीच्या ठिकाणी. मित्रांनो, कर्ज काढून आपण मजबूर निर्माण करतो. आपलं सुख समाधान शांती सगळं नष्ट करतो आपण. एक गोष्ट चुकली की हजारो गोष्टी चुकत असतात, त्याच्या माध्यमातून त्या गोष्टी घडत असतात. चांगलं शिक्षण नाही घेतलं, कमी पगार मिळणार, तुमचा वापर कुणी करणार, इस्तेमाल करणार. आणि मग त्यावेळेस तुम्हाला बोलून उपयोग होत नाही, कारण वेळ निघून गेला बदलायचं. जसं आपण दुकानातले कपडे घेतो, चेंज करायचा टायमिंग असतो, त्याचा पिरियड पण असतो. किती दिवसाला, 5 वर्षाला तुम्ही कपडे बदलायला गेले तर कुणीच ऐकणार नाही. तसं टायमिंग असतो, टायमिंगला महत्त्व आहे. आणि दिवसभर दुकान उघडं असतं, परंतु कपडे बदलायचं एक टायमिंग असतो. मग असं का होतं? कारण आपण सुरुवातीलाच आपली चॉईस आपली फिक्स नव्हती, किंवा आपण धरसोड वृत्तीचे आहेत. चांगल्या गोष्टीसाठी जे धरसोड करतात, करावं का नाही. आता काही लोक पॉलिसी काढल्या, कोरोनाच्या अगोदर भरपूर काढल्या ना, ते बंद केल्या. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लॉस ॲग्रीमेंट मेडिक्लेम पॉलिसी. तुमच्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान होणारं ते भरून काढण्यासाठी केलेले करार आहेत. आणि हेच कराराचा अर्थ शेवटी कळतो बऱ्याच लोकांना. मित्रांनो, आपलं नुकसान आपणच करत असतो. परमेश्वरानं आपल्याला परिपूर्ण नाक, डोळे, कान, हात, पाय, पार्ट सगळे देऊन आपल्याला जीवदान दिलेलं आहे निसर्गानं, परमेश्वरानं. आणि परत त्यांना वेळ पण दिलेला आहे चांगलं कार्य करण्यासाठी. परंतु आपण चुकीचा वापर करतो आणि सगळंच आपण काही धोक्यात आणतो, आपलं जीवन आणि आपल्या जोर अवलंबून आहेत ते व्यक्ती पण. एखाद्या कुटुंबकर्त्याने जर पॉलिसी नाही केली, कारण पॉलिसी म्हणजे इन्कम ॲग्रीमेंट आहे आणि पैसे तर बचत आणि सुरक्षा असं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. बचत बँकेत होऊ शकत नाही. बचत अकाउंट असतं परंतु अकाउंट पासबुक भरपूर, आता तर पासबुक नाहीत परंतु 1 रुपया पण राहत नाही. मित्रांनो, मला सांगायचे की काय, आपण कर्ज काढतो, कर्ज काढण्यासाठी आपली परिस्थिती आपण निर्माण करतो, मजबुरी निर्माण करतो. उतारवयातल्या माणसाला सुद्धा काम करावं लागतं मित्रांनो जगण्यासाठी. आणि मान सन्मान मिळत नाही. आपण दिवसेंदिवस धोक्यात येत आहोत. जागरूक होणं गरजेचं आहे. सध्याचा काळ तर ठीक आहे मित्रांनो, पुढचा काळ तर फार वाईट आहे. एकत्र कुटुंब पद्धती नाही आता, पूर्वी होती, त्याच्यामुळे कुणीच कुणाला सपोर्ट देणार नाही. आणि आत्ता हल्ल्याचं प्रमाण वाढलं. एकमेकाचा फायदा म्हणजे कसं होतं, ज्यावेळेस अर्थशास्त्राचा नियम आहे डिमांड आणि सप्लाय, मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किंमत कमी होते. तसंच झालेलं आहे. लोक वाढलेत, कामं कमी आहेत, स्पर्धा झालेली आहे आणि जगण्यासाठी जी लिव्हिंग कॉस्ट आहे ती वाढत आहे सतत. कारण लोक वाढल्यामुळे डिमांड वाढली ना, किंमत वाढणार ना त्याची. आणि जगण्याची किंमत वाढत आहे आणि जगण्यासाठी लागणाऱ्या पैशाची गॅरंटी नसते. पेन्शन पूर्वी होती लोकांना, आता पेन्शन पण नाही. कामाची गॅरंटी नाही, कंपन्या टिकतील गॅरंटेड नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण प्लॅनिंग करत नसेल तर आपल्याला कर्ज काढावंच लागेल. कर्ज मिळेल का नाही गॅरंटी नाही. आणि कर्ज मिळालं तर आपल्याला व्याज द्यावं लागेल. म्हणजे आपण आपलं आर्थिक दुष्टचक्र स्वतः निर्माण करतो. वेळ असतो तो वेळ घालवतो आपण आणि नंतर आपल्याला जाग येते. असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, नेहमी बचत करा. आणि LIC ऑफ इंडियामध्येच का त्याचं कारण सांगतो, ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आणि आता नवीन प्लॅन खूप चांगले आलेले आहेत. आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन, 10% इंटरेस्ट रेट, कुठंच नाही बचत खात्यावर, 8% इंटरेस्ट रेट, लाईफ टाईम रिस्क कव्हरेज,
आयुष्यभर तुम्हाला सपोर्ट करणारी पॉलिसी आहे. जिवंत माणसं एकमेकाला साथ देत नाहीत आयुष्यभर. डिवोर्स का होतात मग? लग्न तर चांगले होतात थाटामाटात, मग डिवोर्स का होतात? मित्रांनो, आईवडिलाला सांभाळतात का लोक? आश्रमाची संख्या वाढते का नाही? आणि जे सांभाळतात ते कसं सांभाळतात? कोण त्याचं ऑडिट करतं का? कारण अशी एक वेळ येते मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये की तुम्हाला तुमचं जे तुमच्यावर होणारा अन्यायसुद्धा सांगता येत नाही, आणि सांगितलं तर कुणी काय करू शकत नाही. आता बाहेरची व्यक्ती असेल तर भांडून आपण कोर्टात जाऊ शकतो, काय करू शकतो. घरात काय करणार? घरात बोलता येत नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार, असं एक मराठीमध्ये म्हण आहे. म्हणजे आपलं तोंड बंद करावं ते, आपल्याला अन्याय सहन करावं लागतं. मित्रांनो, ही वेळ येते आणि काम पण करावं लागतं. शरीराचे पार्ट कमजोर झाले तरी काम करावं लागतं, इलाजच नाही. त्याचं कारण आहे आपण वेळ वाया घालवला. वेळ ही मौल्यवान आहे, पैशानं विकत आणता येत नाही. किती उरले बघता येत नाही. मित्रांनो, वेळेत सावध व्हा. कर्ज पण काढायची गरज नाही. म्हातारपण तुम्हाला स्वाभिमानाने जगता येईल, त्यासाठी प्लॅनिंग करा. बघा, श्रीमंत होण्यासाठी काय लागतं? श्रीमंत विचार लागतात. आता विचारच गरीब आहेत, श्रीमंत विचार डोक्यातच नाहीत. कारण पैसे ठेवा म्हणले की नको म्हणतात. म्हणजे हे विचारावर कर्म घडतं आणि कर्मावर तुमचं भविष्य असतं. मनातच येत नाही किंवा आलं तर टिकत नाही. आता काही काही लोक पॉलिसी काढलेले बंद करत आहेत. आणि आपली वृत्ती जी धरसोड वृत्ती आहे ना, वृत्ती चांगल्या कार्यासाठी सक्षम पाहिजे नेहमी. कुणी कितीही सांगितलं तर सत्य गोष्टी आपल्याला पटली पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच लोकांना सत्य कळत नाही, पटत नाही, केलं जात नाही, टिकवलं जात नाही. त्याच्यामुळे आपण दुष्टचक्रामध्ये अडकतो. कर्ज घ्यायची मजबुरी निर्माण होते. कर्जसुद्धा कधी कधी मिळत नाही. कित्येक मुलाला एज्युकेशन मिळत नाही, एज्युकेशन लोन मिळत नाही, आणि त्यांच्यामुळे त्यांचं शिक्षण थांबतात. पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतात. मित्रांनो, गरिबी येण्याचं हे कारण आहे. गरिबी ही विचारामध्ये, कर्मामध्ये आहे. गरिबी ही जात धर्मामध्ये नाही, प्रांतभेद वर्णभेद नाही. आणि ही थोतांड असतं. मित्रांनो, ज्या गोष्टीचं महत्त्व नसताना तिला दिलं तर काय होईल? आपलं महत्त्व कमी होतं. गरिबी ही तुमच्या कर्मात, विचारात आहे. म्हणून आपल्याला कर्ज जर घ्यायची वेळ येऊ द्यायची नसेल तर याला पेंड्यामध्ये पॉलिसी करा. मित्रांनो, आणि काय होतं, आपण नैसर्गिक आहोत. जिम्मेदारी आपण वाढवल्यात. लग्न झाले, मुलं बाळं, त्यांचं संगोपन, शिक्षण, ही कोणाची जिम्मेदारी आहे? आपली जिम्मेदारी आपणच टाळून देतो, आपण फेकून देतो, किंवा सांगितलं तर ऐकत नाही. मित्रांनो, माणूस हा उद्या काय घडेल कुणालाच माहिती नाही. म्हणून तर हे पॉलिसीची करायची असते. पॉलिसी म्हणजे इन्कम ॲग्रीमेंट किंवा लॉस ॲग्रीमेंट मेडिक्लेम. म्हणजे ह्या जर केलं तर तुम्हाला सुख शांती आणि दिलासा मिळतो. कारण आपलं कुणी तर पे करते बिल, हॉस्पिटलची पॉलिसी असेल तर. आणि बिल कधी लागणार आहे माहीत नाही. आणि काय होतं, नेहमी आपल्याला सत्याला धरून विचार पाहिजे, तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. बरेच लोक खोटे विचारानं जीवन जगत असतात, मग भविष्य आपलं अडचणीत येतं ना आर्थिकदृष्ट्या. पॉलिसी कधी पण मिळत नाही. मित्रांनो, आपल्याला निरोगी प्रकृती असताना, गरज नसताना, गरज असताना व्यवहार कुणीच करत नाही. आता सध्या गरज पडल्यानंतर पॉलिसी मागतो, त्यावेळेस पॉलिसी पण मिळत नाही. इन्कम ॲग्रीमेंट आहे आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी. दोन्ही घेण्यासाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. मित्रांनो, मनी ॲग्रीमेंट, पैशाचा करार. आपल्याला कामाचा करार मिळत नाही, परमनंट नोकऱ्या, आणि तो पण लिमिटेड मिळतो. कारण 35 वर्षापर्यंत, 30 ते 35पर्यंत, 25पर्यंत आपण शिक्षणामध्ये आपला वेळ जातो ना. त्याच्यानंतर आपल्या हातातच किती दिवस राहतात बघा, 30-35 वर्षे. आणि त्याच्यामध्ये आपण कमाई लागल्यानंतर आपण खर्च वाढवतो, आणि पुन्हा आपल्या जिम्मेदाऱ्या वाढल्या की पुन्हा पैशाचं महत्त्व कळतं. म्हणजे असा सगळा गोंधळ उडतो आयुष्यामध्ये. आणि हा गोंधळ, गुंतागुंत कधी सुटत नाही. एक बार जर चुकीच्या रस्त्याला गेलं ना आपण, तर गाव तिकडं चुकीचंच येणार ना. आपलं जे पाहिजे ते येणार नाही. तसंच आहे आपले गोल, आपले जिम्मेदाऱ्या, आपलं सुरक्षित जीवन. आणि पैसे कसं असतं, शिक्षण, इन्कम हा वेगळा विषय. जो माणूस बचत करतो तो श्रीमंतच बनतो. खर्चावर जो कंट्रोल आणतो, जे बचत करतो ना, तो श्रीमंत 100% बनतो. किती कमी बी उत्पन्न असू द्या. काही लोक 5-5 लाख पगार आहे पण कर्जबाजारी आहे. त्याचं कारण आहे तुम्ही त्याची पैशाविषयी अज्ञान, व्यवहाराविषयी आणि दूरदृष्टी चांगली नसते. मित्रांनो, बघू नंतर जे चालढकलपणा करतात किंवा दुर्लक्ष करतात त्या माणसाला वाईट वेळ येते. जसं आपण गाडीला ब्रेक नाव लावतात, चालवा बरं काय होईल बघा, घराला कुलूपच लावू नका. मग हे बघा ना प्रॅक्टिकली, म्हणजे काय होईल, नुकसानीशिवाय काय होणार नाही. म्हणून LIC ऑफ इंडियाची पॉलिसी 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, आयुष्यभर पैसे मिळतात, आयुष्यभर काम पण मिळत नाही. आपलं व्हॅल्यू वाढवण्यासाठी, आता निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो, रोज आपलं आयुष्य कमी होत चालले, ते थांबवू शकत नाही. आणि काय लोकांना ते कळत पण नाही.
मोठं झालं म्हणतात. मोठं होतो का माणूस कधी? एका साईडला मोठं तर दिसतो, खरं आहे, पण ते खरं नाही. जसं आबाळ टेकल्यासारखं कुठं टेकलं का? बघा ना जाऊन कुठं टेकलं का. म्हणजे सत्य ना असतलं, म्हणजे आपले इंद्रिय पण आपल्याला धोका देतात, फसवतात. डोळ्यानं दिसतं ते खरं नाही, कानानं ऐकतो ते खरं नाही. कारण आपण काय म्हणतो, मनानं बड्डे म्हणतो आणि डोळ्यानं आबाळ टेकल्यासारखं वाटते. हे खरं आहे का दोन्ही गोष्टी? सत्यता शोधायची असेल तर विचारामध्ये आणि कुणाचं तर मार्गदर्शन आपल्याला चांगलं पाहिजे. मार्गदर्शन नसेल तर कधीच भलं होत नाही. मग शाळा कॉलेजमध्ये पुस्तकं असून का आपण मग क्लास लावतो, का शाळेत जातो? कारण त्या पुस्तकातलं ज्ञान आपल्याला समजून देणारा कोणी तर पाहिजे. तसंच आम्ही तुम्हाला LIC पेंडेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी सतत सांगत असतो, प्लॅन देतो. जसं मेडिकल लाईनमध्ये डॉक्टरला आपण पैसे देतो, डॉक्टर उपचार करतात, परंतु गॅरंटी मिळत नाही. इथं ते शारीरिक सल्ला आहे, शारीरिक ट्रीटमेंट आहे. इथं आर्थिक ट्रीटमेंट गॅरंटेड देतो, थोडे भरून जास्त. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे, 10,000 भरले 30 लाख रुपये लिहून देतो, आणि ते पण अडचणीच्या काळामध्ये. अडचणीच्या काळात तुम्हाला कोणीही साथ देत नाही. कुठली बँक कर्जबाजार झालेल्या माणसाला लोन पण देत नाही. म्हणजे आपला धोका आपण वाढवत असतो, रोज आपण आपल्याला फसवत असतो. हे कळणं गरजेचं आहे आणि प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नुसतं कळून उपयोग होत नाही. बऱ्याच लोकांना कळतं तर खरं. आपल्या खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. आपला खर्च जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही, बचत वाढवत नाही, तोपर्यंत जीवनात चांगले दिवस कधीच येणार नाही. आजचे दिन येणारच नाहीत. म्हातारपणी काम करावं लागेल आणि आपल्याला कर्ज काढावं लागेल. कर्ज काढून आपल्या उत्पन्नातला हिस्सा बऱ्याच वेळेस दुसऱ्याला द्यावा लागतो आणि त्याला जिम्मेदार आपणच आहोत मित्रांनो. आपला फक्त भूतकाळ बघा आणि भूतकाळात झालेल्या चुका वर्तमानात दुरुस्त करायच्या असतात, त्यावेळेस भविष्य घडतं. भविष्य असं ऑटोमॅटिक घडत नाही आणि रिझल्ट आल्यानंतर पुन्हा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पुन्हा ते बदलता येत नाही मित्रांनो. आणि पुन्हा बदलायचं असेल तर पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. बऱ्याच लोकांचं पैसे कमवायचा पिरियड कमी होत चालला आहे आणि संकट वाढत चालली. त्यासाठी LIC पेंडेची आयुष्यावर पैसे देणारी पॉलिसी घ्या. अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्हाला मदत करतो. विनामूल्य आहे आणि विनामूल्याचा फायदा घेण्यासाठी आपले चांगले विचार पाहिजेत. बऱ्याच लोकांना महत्त्व नसतं ना, फुकट मिळाल्यावर बऱ्याच लोकांना महत्त्व नसतं आणि ते महत्त्व न जाणल्यामुळे पुढे आपलंच महत्त्व कमी होतं. म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा. आणि आपल्याला कर्ज काढायची वेळ काय येते, आपल्याला म्हातारपणी काम का करावं लागतं, आपल्याला मानसन्मान का मिळत नाही, आपली किंमत आपण डाऊन करतो. कारण आपण मजबूत असल्यावर आपल्याला किंमत दिली जाते आणि आपण कमजोर झालं तर आपल्याला आहे ती किंमत निघून जाते. जसं मी नेहमी म्हणतो, शेतकऱ्यानं पेरणी केली तर गवतावर निर्बंध येतात ना, गवत एवढं उगवणार नाही. जर पीक मोठं आल्यावर तर पुन्हा गवतच येत नाही. तसं पेरणी केली तर आणि पेरणी नाही केली तर गवत येणार आणि गवत वाढत जाणार ना. तसंच आहे, तुम्ही चुकीचे विचार करत असाल तर तुम्हाला चांगले विचार येणार नाहीत, टिकणार नाहीत. आणि चांगले विचार केले तर चुकीचे विचार हळूहळू निघून जातील आणि भविष्य मजबूत बनेल, मानसन्मान मिळेल, जीवनात जगण्यात आनंद वाटेल. लोक काही सुसाईड करतात, त्याचं कारण तेच आहे. कर्जबाजारी, पैशाचा प्रॉब्लेम आला की मनाचा पण प्रॉब्लेम निर्माण होतो. एकमेकावर डिपेंड असतात. त्यासाठी आपण एका व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला आनंद निर्माण होईल आणि आपलं बघून काही लोक सुधारतील. हा एक आपल्याला पुण्याचं कार्य आपल्या हातानं घडेल. म्हणजे काय होतं, डायरेक्ट इनडायरेक्ट आपण पुण्याचं कार्य करतो. स्वतःचं हित म्हणजेच इतरांचं पण हित होतं त्याच्यावर. कारण तुम्ही जर चांगले पैसे कमवले, तुम्ही खर्च करणार, दुसऱ्याला बिझनेस मिळणार. अनेक एकमेकावर डिपेंड असतं मित्रांनो. चुकीचं काम केलं तर काय होईल, लोकांचं नुकसान होईल ना. आता चोऱ्या करणारे लोक काय चांगलं होतं का? त्यांचं घर भरलं तर कुणाचं तरी काम होते ना. मग ते उपद्रव असतो ना. पण त्याचं पालनपोषण काही लोक करतात, खोट्या लोकांना सपोर्ट करतात. मित्रांनो, ही गंभीर गोष्ट आहे. कायदे कानून कोर्ट कचेरी हा विषय वेगळा आहे, परंतु सत्याला सत्यच म्हणून चाललं पाहिजे. खोट्या गोष्टीला जर तुम्ही सत्य म्हणत असाल तर कुठं तर आपण चूक करतोय आणि त्याची फळं आपल्याला पण आहेत, समाजाला पण आहेत. हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक जे आहेत ना, चोऱ्या अपहरण करणारे, हे कुठून निर्माण होतात? त्याला कोणी तर सपोर्ट करत असतं आणि त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या इनडायरेक्टली काय होतं, अशा जर शक्ती निर्माण झाल्या तर काय होतं, मानवी जीवनाला घातक आहे. आणि आज ना उद्या आपल्यावर पण ते संकट येते फिरून. बरेच लोक खोट्या गोष्टीला प्रमोट करतात मित्रांनो. म्हणजे आता बचत न करणंसुद्धा ही खोटीच गोष्ट आहे ना. तुमच्यासाठी तुम्ही ठेवत नाही. काय होतं, तुम्ही कर्जबाजारी झाले की तुमच्यावर जे डिपेंडंट व्यवहार करतो तो पण धोक्यात येतो ना इनडायरेक्टली. म्हणून बचत करा मित्रांनो. एक दिवस वाया घालवू नका. संकट वाढत आहे, ती कधीच कमी होणार नाही. तुमचं संकट कोणीच सारणार नाही. एखादा माणूस एक्सपायर झाला कर्ज असेल तर ती त्याची प्रॉपर्टी विकून बँक लोन घेते. असं कधीच होत नाही.
कर्म ही श्रेष्ठच असतं आणि ते ठेवलं आणि वाढवलं तर फायदा नक्की होईल. गोलमाल करणं, खोटं नाटक करणं किंवा चुकीचं काम करण्यातनं कधीच कुणाचं भलं होत नाही, होणार पण नाही. मित्रांनो, सत्यात एवढी ताकद आहे. उशीर होईल पण तुम्ही यशस्वी व्हाल, सुख समाधानी व्हाल. ती समाजासाठी सुद्धा फायद्याचं आहे. जो चांगला माणूस आहे तो सगळ्यांसाठी फायद्याचा, परंतु चांगल्या माणसाला सध्या टीका केली जाते, त्याला त्रास दिला जातो. ही सत्य आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि प्लॅनिंग करा मित्रांनो. कर्ज काढायची वेळ येणार नाही. आणि 10 लाख रुपये जर तुम्हाला जमा करायचे असेल तर 5 लाख रुपये जमा करायचे. किती फायदा आहे. पैशासोबत आनंद निर्माण होतो. पैसे गेले की दुःख निर्माण होतं. हे त्याच्यावर फ्री मिळतं मित्रांनो. ते खरेदी विक्री करायची गरज नाही. जसं मी म्हणलं ना, एक गोष्ट चांगली केली ना दुसरी गोष्ट चांगलीच घडते, वाईट घडत नाही कधी. आता पैसे ठेवले की आनंद निर्माण होतो आणि पैसे नाही ठेवले तर पैसेही गेले, कर्जाचं व्याजही भरवलं आणि दुःख, पेन्शन, BP, शुगर होतात की लोकांना. जे लोन होल्डर असतात बघा, त्यांची परिस्थिती काय असते. त्यांना जीवन म्हणजे उगाच जीवनाचं अंतर काढतात. जीवन जगत नाही. जीवन जगणं वेगळं आणि जीवनाचं अंतर काढणं वेगळं. जसं प्रवासामध्ये आपल्याला आनंदानं प्रवास करणं वेगळं आणि एखाद्या गावाला जायचं म्हणून प्रेशर घेऊन ड्रायव्हिंग करणं वेगळं. असंच असतं. प्रेशर घेऊन जीवन जगणारे भरपूर लोक आहेत आणि ते कर्जबाजारी असतात. आणि कर्जबाजारी आपणच होतो. आपल्या घरी कुणीच नाही. आपण लोन मागायला बँकेत जातो. आपण होऊन त्या जाळ्यामध्ये, ट्रॅपमध्ये अडकतो. मित्रांनो, थोडं पेशन्स पाहिजे. आणि पूर्वी बघा, रिटायर झाल्यावर घर व्हायचं. मोठ्या गोष्टी रिटायर झाल्यावर, आता लगेच कामाला लागल्या घर पाहिजे. मग त्याच्यामुळे आपण घेतो कर्ज आणि उत्पन्न मेहनत करून लोकांची खिशी भरतो आणि आपले रिकामे करतो. धुळपे काय आहे मित्रांनो. बघा ना, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये अभ्यास करून काम करा. काम करून परत पश्चातापात पडू नका. जसं अभ्यास करून आपण परीक्षा देतो ना, तर बघा रिअल इस्टेटमध्ये 1 कोटीचं जर फ्लॅट असेल तर आपल्याला किती रेंट मिळतं? 25,000, 30,000. म्हणजे 3%, 2%, 3%च्या वर आपलं रेंट मिळत नाही. आणि आपण 8% व्याज देतो आहे. करू नये असं नाही, परंतु जरा आपण मजबूत होऊन काम केलं तर नक्की यशस्वी होतो आपण. आणि आपण जर दुबळं बनतो, आपण म्हणजे जे कमवलं नाहीत पैसे ते लोन काढून आपण प्रॉपर्टी घेतो किंवा आपण खर्च करतो. हे धोकादायक असू शकतं. त्याच्यावर थोडा लगाम घातला पाहिजे. नंतरच जीवनात कल्याण होईल, सुख समृद्धी येईल. नाहीतर दुसऱ्यासाठी काम करावं लागेल आणि आनंद हा निघून जाईल. आणि जीवन हे एक सजा असल्यासारखं जीवन जगतात लोक. आणि काही लोक असंही झाल्यावर सुसाईड पण करतात. ओके, थँक्यू.